नंतर 75 शाळांना अल्पसंख्याकांना प्रमाणपत्र देण्यात आले होते. अजितदादांच्या निधनानंतर 24 तासाच्या आत 75 शाळांना अल्पसंख्याकांचे प्रमाणपत्र देण्यात आले. मला वाटतं की फार मोठा घोटाळा आहे. एवढ्या सगळा महाराष्ट्र या ठिकाणी दुःखामध्ये होता आणि अशा कालखंडामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि त्याला स्टे पण दिलेला आहे. परंतु अशा अल्पसंख्याकांचे दाखले निवड 75 नाही तर कितीतरी पटीनं असे दिले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अल्पसंख्याक सर्टिफिकेट त्या शाळांना मिळालं तर त्यांना बऱ्याचशा सवलती मिळतात. म्हणजे शिक्षण भरतीची परवानगी त्यांना मिळते, त्यांना हे शालार्थ आयडी वगैरे भानगडी नसतात, त्यांना बॅकलॉग नसतो आणि त्यामुळे डायरेक्ट माणूस आले की भरायची परवानगी असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांकडून 5-25 लाख रुपये घेऊन 50 लाख रुपये घेऊनही शिक्षक हे लोक भरत असतात आणि चौकशाच नसतात. त्यामुळे नियंत्रण राहत नाही. त्यासाठी हे अल्पसंख्याक सर्टिफिकेट मिळवण्याची धडपड असते.